तर जय भीम मित्रांनो, 6 डिसेंबर म्हटलं की दुःखाचा दिवस. कारण ह्या दिवशी प्रज्ञासूर्य बोधिसत्व, लाखो करोडो शोषित पीडित लोकांचे उद्धारक परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण. आणि आत्ताच 6 डिसेंबर नुकताच पार पडलेला आहे आणि ह्या 68 वर्ष झालेले आहे बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन. तर ह्याच 68 वर्षाच्या दिनानिमित्त 6 डिसेंबरला नागपूरच्या संविधान चौकात दीक्षाभूमी येथे हजारो संख्येने बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी बाबासाहेबाला मानवंदना देण्यासाठी, श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहे. संविधान चौकापासून तर दीक्षाभूमीपर्यंत लाखो लोकांनी बाबासाहेबांना मानवंदना केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे बाबासाहेबांच्या विचारांचं चालणारे खूप मोठ्या प्रमाणात पुस्तकं देखील विक्री झालेली आहे. असाच एक मोठा चैत्यभूमी जिथे बाबासाहेब आंबेडकरांना अंत्यविधी करण्यात आला, तिथे जाळण्यात आलं. चंदनाच्या लाकडावर बाबासाहेबाला जाळण्यात आलं. तिथे लाखोच्या संख्येने किंवा करोडोच्या संख्येने जनसमुदाय मोठ्या प्रमाणात रात्रीपासून तिथे उभा होता बाबासाहेबांच्या दर्शनासाठी. म्हणजे आज 6 डिसेंबर 2024ला मुंबईच्या दादर चैत्यभूमी येथे किती मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी, म्हणजे जो व्यक्ती बाबासाहेबाला मानतो, त्यांच्या विचारावर चालतो, तो व्यक्ती, मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, तिथे जाऊन त्यांनी मानवंदना दिलेली आहे, बाबासाहेबाला श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. तर असाच नागपूरच्या दीक्षाभूमी, संविधान चौक आणि प्रत्येक विहारामध्ये आंबेडकरी समाजाने किंवा इतर कुठल्याही समाजाने बाबासाहेबाला मानवंदना दिलेली आहे. नागपूरच्या चिचोलीमध्ये देखील अशाच प्रमाणे बाबासाहेबांनी ज्या ऐतिहासिक वस्तू वगैरे ठेवल्या तिथे देखील लोकांनी जाऊन श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. हा व्हिडिओ, हे जे माझ्या बाजून चाललेले व्हिडिओ, त्याचेच प्रत्यक्ष प्रमाण आहे. तर असो, महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबाला कोटी कोटी नमन. आणि ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे मला कमेंट्स नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आमचं स्वतंत्र पत्रकारितेला मनोबळ द्या. जय भीम.